अध्याय 107 अहल्याबाई नव्हे अहिल्याबाई. अहिल्याबाई संबंधी लिहिताना काही लेखकांनी अहल्याबाई असा शब्दप्रयोग केला आहे. याबाबत विद्वानांमध्ये चर्चा झालेली आहे. अहिल्याबाईंविषयी लिहिताना रामायणातील अहिल्याचा संदर्भ दिला जातो. अहल्याबाई हा शब्द वापरणारे अभ्यासक विद्वान आपल्या समर्थनार्थ 3 मुद्दे मांडतात. पहिला, अहिल्या शब्द व्याकरणदृष्ट्या अशुद्ध आहे. दुसरा, शब्दकोशात अहिल्या शब्द नाही. तिसरा, महेश्वरच्या शिलालेखात अहल्या हा शब्द लिहिलेला आहे. या मुद्द्यांबाबतचा खुलासा खालील प्रमाणे आहे. पहिला, कुठलेही विशेष नाम व्याकरणाच्या नियमांनी शुद्ध व अशुद्ध ठरत नाही. या जगात जितकी विशेष नामे आहेत ती व्याकरणाच्या नियमांनी निश्चित केलेली नाहीत. व्याकरणाचे नियम व्यक्तीच्या विशेष नामात कुठलाही हस्तक्षेप करीत नाहीत. व्याकरणाच्या कुठल्या नियमाप्रमाणे अहिल्याबाई हा शब्द अशुद्ध ठरतो याचा कुठलाही उल्लेख व्याकरणाचा संदर्भ देणारे अभ्यासक करीत नाहीत. अहिल्याबाईंची भाषा मराठी होती, त्यामुळे मराठी भाषेप्रमाणे व्याकरणातील कुठल्याही नियमाच्या आधारे अहिल्याबाई हा शब्द अशुद्ध ठरत नाही. रामायणात वाल्मिकी ऋषींनी बालकांडात 49व्या सर्गात अहल्या हा शब्द वापरला आहे. मात्र तिथे त्यांनी गौतम ऋषींची पत्नी अहल्या असा उल्लेख केला आहे. यामुळे अहल्या शब्द शुद्ध आणि अहिल्या शब्द अशुद्ध अशा प्रकारचे विवेचन केले जात असावे. संस्कृत भाषेत गत आणि गती, दश आणि दिशा, भूत आणि भूती असे शब्द आहेत. त्यामुळे एका स्वरामुळे दुसरा शब्द अशुद्ध होतो हे विवेचन तर्कशुद्ध नाही. हे कुठल्याही नियमात बसत नाही. प्राचीन काळातील शब्द शुद्ध आणि आधुनिक काळातील शब्द अशुद्ध असा कुठलाही नियम नाही. व्यक्तिवाचक नाम वा विशेष नामाच्या बाबतीत व्याकरणात असा कुठलाही नियम नाही. संस्कृतमध्ये अहल्या म्हणजे रात्र हा शब्द संस्कृत साहित्यात अनेक ठिकाणी आला आहे. संस्कृतचा पगडा असल्यामुळे काही लोकांनी अहिल्या शब्द अशुद्ध आहे असा मुद्दा मांडला असावा. मात्र संस्कृतच्या काही विद्वानांनी अहिल्या शब्द हा अहल्या या शब्दाप्रमाणे शुद्ध आहे असे म्हटले आहे. अहिना लियते यासा अहिल्या, अहिय लियते अस्याम इति अहिल्या. संस्कृतमध्ये अहि शब्दाचे अनेक अर्थ होतात. उदाहरणार्थ सर्प, सूर्य, ग्रह, दुष्ट, मेघ इत्यादी. ली या धातूचा अर्थ लयती म्हणजेच वितळणे, मिसळून जाणे. अहि शब्द यास्काचार्य यांच्या निरुक्तशास्त्र या ग्रंथातही आला आहे. तात्पर्य, शुद्धतेचे निकष लावायचेच झाल्यास अहल्या या शब्दाप्रमाणे अहिल्या हा शब्दही शुद्ध आहे. दुसरे असे की शब्दकोशात एखादा व्यक्तिवाचक शब्द नसला तर तो व्यवहारात प्रचलित होऊ शकत नाही का? अनेक व्यक्तींची विशेष नामे कोशात नाहीत, मग ती नावे अशुद्ध ठरतात का? काशी नागरी प्रचारिणी सभा यांनी प्रकाशित केलेल्या शब्दकोशात अहल्या या शब्दाचा अर्थ जी नांगरता येत नाही ती धरती असा दिला आहे. यात गौतम ऋषींची पत्नी वा इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई असा कुठलाही उल्लेख वा संदर्भ नाही. यावरून अहिल्या शब्द अशुद्ध आहे असे मानणे कुठल्याही प्रकारे तर्कशुद्ध नाही. तिसरे, महेश्वराच्या शिलालेखामध्ये अहल्या का कोरला आहे असा संदर्भ दिला जातो. पण महेश्वरचा शिलालेख अहिल्याबाईंच्या निधनानंतर लिहिला गेला आहे. त्यामुळे अहिल्याबाईंच्या नावाबाबत पार्श्वभूमी न तपासता एखादा विशिष्ट शिलालेख प्रमाण मानणे ऐतिहासिक दृष्ट्या संयुक्तिक नाही. तात्पर्य, कुठल्याही व्यक्तीच्या नावाबाबत निर्णय घेण्यासाठी कुठल्याही व्याकरणाच्या नियमांची वा कोशाची गरज नाही. अहिल्याबाई आपले नाव कसे लिहित होत्या आणि त्यांचे समकालीन लोक त्यांना कुठल्या नावाने संबोधित होते हे महत्वाचे आहे. या बाबतीत काही महत्वाचे संदर्भ आहेत ते असे. एक, गौरीकुंड येथे एक शिलालेख कोरलेला आहे. तो संवत 1815 म्हणजेच इसवी सन 1759 मध्ये बनविला होता. हे कुंड अहिल्याबाई आणि मल्हारराव दोघांच्या नावाने बनविले गेले आहे. त्यावेळी दोघेही हयात होते. त्यावर मल्हारराव आणि अहिल्याबाई ही नावे कोरलेली आहेत. दुसरे, गंगाधर यशवंत चंद्रचूड हे अहिल्याबाईंचे मंत्री होते. त्यांच्या चंद्रचूड दप्तर या ऐतिहासिक कागदपत्रात अहिल्याबाईंची काही पत्रे संग्रहित होती. त्यात मातोश्रींनी आपले नाव अहिल्याबाई असे लिहिले आहे. तिसरे, अहिल्याबाईंच्या दरबारातील पेशव्यांचे वकील विठ्ठल शामराव आणि केसो भिकाजी दातार या दोघांनीही आपल्या महेश्वर दरबारच्या बातमीपत्रात अहिल्याबाईंची दिनचर्या, पत्रव्यवहार, दानधर्म, दरबार
आदींबाबत लिहिले आहे. या दोघांनीही मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असा केला आहे. याची नमुना दाखल काही बातमीपत्रे सुद्धा आहेत. चौथे, अहिल्याबाईंनंतर खासगीचा कारभार कृष्णाबाई होळकर यांच्याकडे आला होता. त्याचा शिक्का असा होता, सरकार अहिल्याबाई, कारकीर्द कृष्णाबाई. पाचवे, मध्य प्रदेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या इंदोर जिल्हा गॅझेटियर इसवी सन 1974 मध्ये मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असाच केला आहे. सहावे, इंदूरच्या खासगी देवी अहिल्याबाई चॅरिटीज ट्रस्टनं होळकर रियासत आणि अहिल्याबाई संबंधात 1970 ते 1993 या दरम्यान जी संशोधनपूर्ण वार्षिके प्रकाशित केली आहेत, त्या वार्षिक प्रकाशनाचे नाव अहिल्या स्मारिका असे आहे. सातवे, अहिल्याबाईंच्या ज्या चरित्रकारांनी अहिल्याबाई असा उल्लेख केला आहे त्यापैकी प्रमुख नावे अशी: विश्वनाथ नारायण देव, मुक्ताबाई लेले, दत्तात्रय बळवंत पारसनीस इत्यादी. ना भागवत, वावा ठाकूर, M.W. बर्वे, न.र. फाटक, उदयभानू शर्मा, हरिलाल शर्मा या अभ्यासकांनीही अहिल्याबाई असाच मातोश्रींचा उल्लेख केला आहे. वावा ठाकूर हे होळकर दरबारात इतिहास विभागाचे प्रमुख होते. त्यांनी होळकरशाहीचा इतिहास 2 खंड आणि होळकरशाहीच्या इतिहासाची साधने 2 खंड हे ग्रंथ संपादित केले आहेत. या दोन्ही ग्रंथात मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असाच केला आहे. M.W. बर्वे यांनी त्यांच्या देवी अहिल्याबाई होळकर या इंग्रजी चरित्रातही मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असाच केला आहे. माधवराव पेशवे, नाना फडणवीस, पेशव्यांचे वकील, महादजी शिंदे आणि हिंदुस्थानातील अन्य राजे कागदपत्रात आणि पत्रव्यवहारात मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असाच करीत. 9वे, ऐतिहासिक कागदपत्रे, होळकरशाहीतील पत्रव्यवहार, पेशवे दप्तर, इंग्रज अधिकाऱ्यांची कागदपत्रे, सर जॉन माल्कम यांचा अ मेमोयर ऑफ सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग मालवा हा ग्रंथ, वकिलांची बातमीपत्रे, वकिलांचा पत्रव्यवहार, वेगवेगळ्या सरदारांची दप्तरे अशा सर्व ठिकाणी मातोश्रींना अहिल्याबाई या नावाने संबोधित आहे. महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर यांच्या 200व्या पुण्यतिथी निमित्त लोकराज्य या शासकीय मुखपत्राचा अहिल्याबाई विषयक विशेषांक प्रकाशित केला होता. त्यात अहिल्याबाई होळकर विशेषांक हे शीर्षक दिले होते. धर्मभास्कर मासिकाने संपादन अवधूत शास्त्री 1975 साली देवी अहिल्याबाई होळकर विशेषांक प्रसिद्ध केला होता. इंदूर महानगरपालिकेने इसवी सन 2008 मध्ये डॉक्टर गणेश मतकर लिखित महानाट्याचे प्रयोग 27 मे ते 8 जून या काळात सलग 6 दिवस केले होते. या महानाट्याचे नाव मातोश्री अहिल्याबाई असे होते. नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरात अहिल्याबाईंची प्रतिमा इसवी सन 2006 मध्ये बसविण्यात आली आहे. त्यावेळी इंदूरच्या अहिल्यात्सव समितीने प्रेरणामूर्ती देवी अहिल्याबाई होळकर हा हिंदी भाषेतील विशेषांक प्रसिद्ध केला आहे. त्यात राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुमित्रा महाजन या मान्यवरांनी मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असा केला आहे. या विशेषांकात अहिल्यादेवींचा होळकर घराण्याचा वारस महाराणी उषादेवी यांनीही मातोश्रींचा उल्लेख अहिल्याबाई असा केला आहे. अलीकडच्या काळात अनेक साहित्यिकांनी लेख, कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारात अहिल्याबाईंसंबंधी लेखन केले आहे. त्यापैकी काही प्रमुख साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृती अशा: दुर्गा भागवत, पैस, विजया जहागीरदार, कर्मयोगिनी, नयनतारा देसाई, माहिष्मती, नलिनी सहस्त्रबुद्धे, राजयोगिनी, मृणालिनी देसाई, बिल्वदल, प्रभाकर पानट, अष्टावधानी, दावी कुलकर्णी, सहस्त्रधारा, निलांबरी गानू, शिवयोगिनी, गंगाजल निर्मळ, वा खरे, ऐतिहासिक लेख संग्रह, न केळकर, ना भागवत, होळकरांची कैफियत, श्री दीक्षित, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, धर्मभास्कर, अहिल्याबाई विशेषांक 1975, दासगणू महाराज, अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र, राजाराम रामकृष्ण भागवत, अहिल्याबाई होळकरीण, डॉक्टर गणेश मतकर, होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास, डॉक्टर पुष्पलता शेट्टे, देशोदेशीच्या गोष्टी भाग 6, विनया खडपेकर, ज्ञात अज्ञात अहिल्याबाई, मुक्ता केनेकर, लोकराज्ञी अहिल्याबाई होळकर, रमेश नाईक, ती एक अहिल्या होती, गोविंदराव काळे, अहिल्यागाथा, देविदास कोटे, अहिल्याबाईंचा, सुमित्रा महाजन, मातोश्री, स्त्री अहिल्या, मंजुश्री गोखले, मै अहिल्या हूं, रंजना फतेपूरकर. यावरून मातोश्रींचे अहिल्याबाई हेच नाव ऐतिहासिक सत्य या कसोटीला उतरणारे आहे.
म्हणून अहल्याबाई हा उल्लेख चुकीचा असून अहिल्याबाई हे नाव योग्य आहे असे सर्व उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध होते. याचे संदर्भ आहेत होळकरशाहीच्या इतिहासाची साधने भाग 1 वावा ठाकूर 1944, महेश्वर दरबारची बातमीपत्रे भाग 1 द व पारसनीस 1910, देवी अहिल्याबाई होळकर MW बर्वे 1930, इंदोर जिल्हा गॅझेटियर इसवी सन 1974, अहिल्या स्मारिका इंदोर 1970 ते 1993.